उद्योगांच्या स्थलांतरावरून शरद पवार यांनी विचारलेल्या प्रश्नांना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलंय। बंद झालेल्या 76% कंपन्या या डिफंक्ट होत्या, त्यामुळे कंपन्या बंद झाल्या असा गैरसमज बाळगू नका असं आवाहन त्यांनी केलं। तर एकही उद्योग राज्याबाहेर जाणार नाही असा दावा देखील त्यांनी यावेळी केला। पाहुयात फडणवीस यांनी नेमकी काय म्हटलंय। संसदेत खासदार राजाभाऊ वाजेंच्या एका प्रश्नाच्या उत्तरात केंद्र सरकारनं माहिती दिली। राज्यातील 36,211 कंपन्या बंद झाल्या वगैरे। काही नवख्या नेत्यांनी त्या संदर्भात सोयीचा अर्थ काढून समाज माध्यमांवर पोस्ट केल्या। पण आपण कायम महाराष्ट्र हिताचा विचार करणारे सुजान आणि ज्येष्ठ नेते आहात, त्यामुळे आपल्या मनात कोणता गैरसमज राहू नये म्हणून हा थोडा विस्ताराने लेखन प्रपंच। मुळात एक लक्षात घेतलं पाहिजेत, ज्या कंपन्या बंद होतात त्यातील 76% या डिफंक्ट कंपनी असतात। डिफंक्ट म्हणजे डिसफंक्शनल, म्हणजे ज्या कधी सुरूच झाल्या नाहीत। देशात एकूण 31 लाखाहून अधिक कंपन्या रजिस्टर्ड आहेत, त्यापैकी सुमारे 21 लाख कंपन्या सक्रिय आहेत। प्रत्येक वर्षीच्या रकान्यात गेलं तर निष्क्रिय कंपन्या स्ट्राईक ऑफ केल्याची संख्या अधिक आहे। दरवर्षी सुमारे 1 लाख नवीन कंपन्यांची देशात नोंदणी होते, त्यात दरवर्षी महाराष्ट्र सर्वात पुढे असतो। राहिला प्रश्न चाकणचा, तर तिथं काही समस्या निश्चितपणे आहेत। उद्योगमंत्री उदय सामंत यांना तिथं लक्ष घालण्यास निर्देशित करण्यात आलंय। एकही उद्योग तिथून बाहेर जाणार नाही असाच आमचा प्रयत्न असेल। महाराष्ट्र हा उद्योगस्नेही आहेच, म्हणून सातत्यानं परकीय गुंतवणूक ही राज्यात अधिक येते। सातत्याने क्रमांक 1 वर आपण आहोत आणि राहू। दरम्यान शरद पवार यांनी नेमकी काय टीका केली होती पाहूयात। चाकण औद्योगिक वसाहतीतील 20 कंपन्यांनी वाहतूक कोंडी, प्रदूषण, पाणी, वीज आणि रस्त्यांच्या समस्येमुळे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला। पायाभूत सुविधांच्या अभावामुळे उद्योगांचं स्थलांतरित होणं आणि ते बंद होणं आपल्या राज्यासाठी निश्चितच भूषणावह नाही, असं एक पोस्ट करत शरद पवार यांनी म्हटलं होतं।